Hello student. Student, this is your English lecture for standard 8. Today we will start new poem. The name of that poem is The Little River. So let's open page number 35, 2.3, The Little River. Before we start our poem, let's do chit chat activity. Chit chat activity. You must have been for a family or class picnic to a riverside picnic spot. याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबरती किंवा तुमच्या स्कूल मधून कधीतरी एखाद्याला पिकनिकला म्हणून रिव्हर साइडला गेला असाल. All the questions depend on the first sentence. So question number first is, what did you notice on the bank of the river? When you visited any river side, that time what did you see on that river side? तुम्ही एखाद्या रिव्हर साइडला भेट दिलेली असेल पिकनिकच्या वेळेला, तर त्यावेळेला तुम्हाला रिव्हर साइडला म्हणजे नदीच्या साइडला, नदीच्या काठाला तुम्हाला काय काय बघायला मिळालं होतं. तुम्ही काय काय बघू शकता नदीच्या साइडला बघा. एकतर आपण तिथं खूप सारे बर्ड्स बघू शकतो, खूप मोठी मोठी झाडं आपल्याला बघायला मिळतात. रिव्हरच्या साइडला आपल्याला रिव्हर सँड बघायला मिळते. काही काही बायका तिथं कपडे धुत असतात, काही बायका भांडी घासत असतात. हे सगळं आपल्याला चित्र त्या रिव्हर साइडच्या ठिकाणी बघायला मिळतं. आपण हे उत्तर कसं लिहितोय बघा. I noticed on the bank of the river some trees, some birds and river sand. As well as I noticed some women were washing their clothes on the bank of the river. That is our answer. Second question, in which season do you go? Was the river flow gushing or gentle? तुम्ही त्या रिव्हर साइडला कोणत्या सीझन मध्ये भेट दिली होती? Naturally in the rainy season. So our answer is, in rainy season I went to on the river shore. Was the river flow gushing or gentle? That time our answer is, the river was flowing very gentle in those days. ज्यावेळेला आपण तिथे गेलो होतो त्यावेळेला रिव्हर संतपणे वाहत होती. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन, डिड यू नोटिस अदर पीपल बाय द रिव्हर? व्हॉट वेअर दे डुईंग? आपण तिथे फक्त बर्ड्स बघितले, फक्त झाडच बघितली का? रिव्हरच्या साइडला तुम्हाला कोणी पीपल्स दिसले नाहीत का? असा पहिला क्वेश्चन आहे. आणि जर दिसले असतील तर सेकंड क्वेश्चन असं विचारले, व्हॉट वेअर दॅट पीपल वेअर डुईंग? ती माणसं, त्या व्यक्ती काय करत होत्या? आवर आन्सर इज, यस, आय नोटिस्ड some people there. I noticed some people by the river. Some people are enjoying, some people are swimming, and some women are washing their clothes on the river side. Next one, what should we do to make sure that river do not get polluted? आपल्याला माहिती आहे pollution, there are three types of pollution. Because of air there is air pollution, because of water there is water pollution, and because of sound there is a sound pollution. If we want to stop that water pollution, what should we do? आपण जर वॉटर पोल्युशन थांबवायचं असेल तर आपण काय करू शकतो? या प्रश्नाचा अर्थ असा आहे. आवर आन्सर इज, we should not allow the people to wash their clothes and utensils in the river. काय सांगितले बघा, we should not allow people to wash their clothes as well as utensils in the river. Second, we should ban throwing household and industrial waste in the river. We should ban the throwing household म्हणजे garbage वगैरे and industrial waste in the
वॉटर इन द रिव्हर. एक तर पहिली गोष्ट, आपण रिव्हरच्या साईडला ज्या स्त्रिया कपडे आणि भांडी घासतात त्यांना आपण प्रोहिबिट करू शकतो, त्यांच्यावर बॅन घालू शकतो. आणि सेकंड थिंग, बरीच लोक आपल्या घरातलं वेस्ट किंवा इंडस्ट्रियल वेस्ट असतात ते पाण्यामध्ये किंवा रिव्हरमध्ये सोडतात अँड ओनली बिकॉज ऑफ दॅट देर इज अ वॉटर पोल्युशन. दॅट शुड बी स्टॉप. ओके. नाव सेकंड वन, फिल अप द टेबल ऑफ द सीझन्स इन इंडिया. इंडियामधलं सीझनचं टेबल आपल्याला दिलेलं आहे. ड्युरेशन एका साईडला दिलं आहे आणि पुढचं टेबल आहे ते तुम्हाला टेबल कंप्लीट करायचं आहे. बघा, टाइम ऑफ द इयर मिड फेब्रुवारी टू मिड एप्रिल. फेब्रुवारीच्या मध्यापासून ते एप्रिलच्या मध्यापर्यंत भारतामध्ये कुठला सीझन असतो? त्याला म्हणतात वसंत. मराठीमध्ये त्याला आपण वसंत ऋतू असं म्हणतात. मग इंग्लिश नेम काय आहे त्याचं? स्प्रिंग. स्प्रिंग म्हणजे काय? वसंत ऋतू. या स्प्रिंगमध्ये झाडांना नवीन पालवी सुटते. त्यामुळं पहिल्याचं आन्सर काय झालं? इंग्लिश नेम स्प्रिंग. SPRING. नेक्स्ट वन, मिड एप्रिल टू मिड जून. एप्रिलच्या मध्यापासून ते जूनच्या मध्यापर्यंत कुठला सीझन असतो? मराठी नाव काय आहे त्याचं? तुम्हाला लिहायचं आहे. इंग्लिश नाव ऑलरेडी दिलंय, समर. समर म्हणजे उन्हाळा. मराठीमध्ये उन्हाळ्याला ग्रीष्म असं म्हणतात. कोणता ऋतू झाला? ग्रीष्म. सेकंड आन्सर आहे ग्रीष्म. GRISHAMA. ग्रीष्म, दॅट इज द सेकंड आन्सर. नंबर 3, मिड जून टू मिड ऑगस्ट. जूनच्या मध्यापासून ते ऑगस्टच्या मध्यापर्यंत मराठी ऋतू असतो वर्षा. वर्षामध्ये पाऊस पडतो. मग इंग्लिश नेम काय असणार याचा? रेनी सीझन. दॅट इज द आन्सर, रेनी सीझन. नंबर 4, मिड ऑगस्ट टू मिड ऑक्टोबर. ऑगस्टच्या मध्यापासून ते ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत कुठला सीझन असतो? मराठी नाव लिहायचं आहे तुम्हाला आणि इंग्लिश नाव ऑलरेडी दिलंय, त्याचं नाव आहे ऑटम. ऑटम म्हणजे मराठीमध्ये शरद ऋतू. स्पेलिंग घ्या, SHARAD means Sharad. That is the answer of fourth one. Now let's see fifth one. Mid October to mid December. ऑक्टोबरच्या मध्यापासून ते डिसेंबरच्या मध्यापर्यंत मराठी ऋतू असतो हेमंत. ऑलरेडी दिलंय. आणि इंग्लिश ऋतू असतो प्री विंटर. विंटर म्हणजे हिवाळा, प्री म्हणजे पूर्वी. हिवाळ्याच्या आधीचा ऋतू म्हणजे हेमंत ऋतू. 6th one, मिड डिसेंबर टू मिड फेब्रुवारी. डिसेंबरच्या मध्यापासून ते फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत सीझन घ्यायचं आहे मराठी तुम्हाला. इंग्लिश नेम ऑलरेडी दिले त्यांनी, विंटर, आणि त्याचं मराठी नाव आहे शिशिर. SHISHIR. शिशिर हे नाव आहे मराठी ऋतूचं. ओके. नाउ लेट्स मूव टू द बी क्वेश्चन. क्वेश्चन बी, मॅच द वेदर विथ द सीझन्स. ए साइडला वेदरची नावं दिले आणि बी साइडला तिथं ॲटमॉस्फिअर कसं असतं ते दिलेलं आहे. नाव आवर टास्क इज टू मॅच द वेदर विथ देअर सीझन. ए साइड बघा, विंटर. विंटर म्हणजे हिवाळा. मान्सून पावसाळा. स्प्रिंग वसंत ऋतू. प्री विंटर हिवाळ्यापूर्वीचा ऋतू. समर म्हणजे उन्हाळा आणि ऑटम म्हणजे शरद ऋतू. नेक्स्ट बी साइडला काय दिले बघा, असणारं वेदर. इथलं असणारं त्या ऋतूमधलं असणारं हवामान. हॉट, कूल. हॉट म्हणजे अतिशय गरम, कूल म्हणजे थंड, प्लीजंट मनाला आल्हाददायक वाटणारं, कोल्ड म्हणजे अतिशय गारठा, विंडी म्हणजे खूप जोराचा वारा सुटतो, सुसाट्याचा वारा, आणि द लास्ट वन दॅट इज द रेनी. रेनी मीन्स पावसाळी वातावरण. बघा, विंटर. विंटरला काय येणार आहे? कोल्ड. विंटर म्हणजे थंडी. थंडीमध्ये वातावरण कसं असतं? कोल्ड, गार असतं. नेक्स्ट वन
पाऊसमध्ये काय असतं? रेनी सीझन असतो, रेनी येणार होतं. नंबर 3 दॅट इज द स्प्रिंग. स्प्रिंग ऋतू म्हणजे वसंत ऋतू. मग असे सांगितलं मी, वसंत ऋतूमध्ये झाडाला नवीन पालवी सुटते आणि सगळं वातावरण खूप आल्हाददायक असतं, प्लीझंट असतं. त्यामुळं त्याचं उत्तर काय येणार आहे? प्लीझंट. प्री विंटर. विंटर म्हणजे हिवाळा. हिवाळ्यापूर्वीचं वातावरण कसं असतं? तर हिवाळ्यापूर्वी सुसाट्याचा वारा सुटतो, विंडीएस ॲटमॉस्फिअर असते. नेक्स्ट वन समर. समर म्हणजे उन्हाळा. उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप हॉट होत असतं, गरम होत असतं. अँड द लास्ट वन ऑटम. शरद ऋतू. शरद ऋतूमध्ये वातावरणामध्ये गारवा आलेला असतो. दॅट इज द क्वेश्चन नंबर बी. Now see page number 36, question number 2. Poets make the poem musical and different from prose by using many poetic devices. आपण लेसन वाचतो, आपण पोएम सुद्धा वाचतो. लेसन मधला वाचण्यामध्ये असणारा फरक आणि पोएम मधला फरक वाचतानाच आपल्याला लक्षात येतो. लेसन हा एक एक वाक्य सेंटेन्स सेपरेट दिलेलं असतं आणि पोएम मध्ये तेच असणारं सेंटेन्स हे रिदमिक केलेलं असतं. त्याला सूर ताल येईल असं त्या प्रकारचं पोएम त्यांनी कन्स्ट्रक्ट केलेले असते. त्यामुळे कवितेमधली जी वाक्य असतात ती रिदमिक असतात, तालबद्ध असतात, लयबद्ध असतात. हे कशामुळे होतं? तर कवी आपली कविता ही रिदमिक होण्यासाठी त्या कवितेमध्ये बऱ्याच प्रकारचे फिगर ऑफ स्पीच यूज करत असतो. मी पहिल्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला फिगर ऑफ स्पीच शिकवलेले आहे, त्याच्याच रिव्ह्यू आपल्याला बघायचे बघा. वन ऑफ देम इज युजिंग वर्ड्स दॅट बिगिन विथ द सेम साऊंड इन द सेम टाइम. त्या फिगर ऑफ स्पीच मध्ये असा एक फिगर ऑफ स्पीच आहे की ज्याच्यामध्ये बरेच शब्द वापरलेले असतात. त्या शब्दातला पहिला साऊंड असतो, साऊंड नॉट अ लेटर. तो साऊंड परत परत रिपीट केलेला असतो. मी तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं बघा, चाचाने चाचीच्या चजीची भाषा असते बघा, किंवा काकाने काकीच्या कपाटातील कागदाचे कात्रीने करा करा कापून टाकले. क क क क क क क रिपीट झाले बघा. त्याला कोणता अलंकार म्हणतात? आठवते तुम्हाला? कोणतं फिगर ऑफ स्पीच आहे? त्याला ॲलिटरेशन असं म्हणतात. ज्यावेळेला एकच साऊंड परत परत रिपीट होतो त्यावेळेला ॲलिटरेशन असं म्हणतात. आपल्याला तोच फिगर ऑफ स्पीच इथे लिहायचा आहे बघा. फॉर एक्झाम्पल, ब्युटिफुल बर्ड्स. ब इज रिपीटेड. सॅड सॉन्ग. साऊंड स इज रिपीटेड. स्टेपिंग स्टोन. स इज रिपीटेड. सिटी साइड. अगेन स इज रिपीटेड. नो वन नोज. न इज रिपीटेड. हियर that sound is repeated. We are concentrating on sound, not the letter. आपल्याला लेटर वरती कॉन्सन्ट्रेट करायचं नाहीये, तर आपल्याला साऊंड वरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. ज्यावेळेला साऊंड परत परत रिपीट होतो त्यावेळेला त्याच्यामध्ये ॲलिटरेशन झालेलं आहे असं आपण म्हणतो. नेक्स्ट वन बघा. दिस डिव्हाइस इज कॉल्ड ॲलिटरेशन and belongs to set of similar devices. Names figure of speech. Figure of speech add to the beauty of the poem. कवितेचं सौंदर्य वाढवण्यासाठी ह्या फिगर ऑफ स्पीचचा वापर केला जातो. Now write 5 pairs of the words that begin with the same sound. तुम्ही स्वतःची 5 एक्झाम्पल लिहायचे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही साऊंड रिपीट करणार आहात. फॉर एक्झाम्पल, टॉल ट्री. What is repeated? T is repeated. Tall tree. Red rose. R is repeated. Uncle's umbrella. I am giving you information, or I am giving you that example. First one, tall tree. Red rose. Uncle's umbrella. Loyal labor. As well as my mother makes dosa. M. All these are the examples of alliteration. You have to write in your notebook. Now see, question B is there. Poets also make use of words that resemble a sound. The words are, for the example, bang, swish, beep, roar,
ट्वीट एक्सेट्रा. बऱ्याच वेळेला पोएट आपल्या कवितेमध्ये असे वर्ड यूज करतो की जे वर्ड ऐकल्यानंतर पटकन आपल्याला आवाज एक्सप्लेन होत असतो, त्यातून आवाज आपल्याला कळत असतो. फॉर एक्झाम्पल, बिग बँग आवाज आहे बघा, टिंग टॉंग आवाज कळतोय, चिरपिंग चॅट आवाज कळतोय. असे काही साऊंड्स, असे काही वर्ड्स कवितेमध्ये पोएट यूज करत असतो. काय म्हटले बघा, सच वर्ड्स आर कॉल्ड ओनोमोटोपोएटिक वर्ड्स. अशा शब्दांना ओनोमोटोपोएटिक वर्ड्स असं म्हटलं जातं. इफ दे ऑकर इन द सेम लाईन ऑफ द पोएम, द फिगर ऑफ स्पीच इज दॅट लाईन इज कॉल्ड ओनोमोटोपोइया. असे जे वर्ड्स कवितेमध्ये आले असतील तर त्या कवितेमध्ये, त्या लाईनमध्ये ओनोमोटोपोइया हा फिगर ऑफ स्पीच आलेला आहे असं आपण म्हणू शकतो. प्ले अ गेम. आता इथे गेम सांगितलेला आहे. सेट टाइम लिमिट फॉर 5 minutes. Using letter from the word onomatopoeia, make as many 4, 5, 6 letter words and write them down. The one who makes maximum number of the word within the time limit is the winner. आता इथं आपण, तुम्ही माझ्या समोर नाहीये त्यामुळे आपण हा गेम क्लासमध्ये खेळू शकत नाहीये. तुम्ही घरामध्ये आहे, मी स्कूलमध्ये आहे, तर आपण इथून सुद्धा हा गेम खेळू शकतो. ओनोमोटोपोइया हे स्पेलिंग वरती लिहून घ्यायचंय तुम्ही आणि त्याच्यापासून तुम्हाला जास्तीत जास्त वर्ड तयार करायचे आहेत. ओनोमोटोपोइया ह्यातले लेटर्स वापरून तुम्हाला अजून काही नवीन शब्द तयार करायचे आहेत, पण कंडिशन अशी आहे त्या शब्दामध्ये 3 पेक्षा जास्त लेटर असायला पाहिजे. अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 लँग्वेज स्टडीमध्ये येऊ शकतो, म्हणजे येतोच. 8वी, 9वी आणि 10वी लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला एखादा मोठा वर्ड दिलेला असतो, त्यातले लेटर यूज करायचे असतात आणि तुम्हाला नवीन वर्ड फ्रेम करायचे असतात. फॉर एक्झाम्पल बघा, ओनोमोटोपोइया ह्याच्यामध्ये बघा मी शब्द तयार करते, पोएट, POET, त्याच्यातलेच लेटर वापरलेत आणि मी न्यू वर्ड तयार केला आहे का बघा, पोएट, POET. दुसरा शब्द असा आहे ते बघा, पोटॅटो, POTATO. त्याच लेटर बसून मी दुसरा शब्द तयार केलाय, पोटॅटो. नेक्स्ट वन दॅट इज द ओनियन, ONION. नेक्स्ट वन दॅट इज पेशंट, PATRENT. नेक्स्ट वन दॅट इज नोट, NOTE. नेक्स्ट वन ओपन, OPEN. Next one, appoint, OPPOINT. You can add your own words there. Okay. Now we have completed our chit chat activity. In our next period, we will see the poem that is The Little River. Now your homework is you have to write all that chit chat activity in your notebook. Okay. Good day.